हॅलो, हा कोण? ओळखलंच ना. नाही, कोण बोलतंय? एवढं नव्हतं विचारलं आवाज माझा. हा, कोण बोलतंय? नीट सांग. नाही तू ओळख, तुला ओळखता आला नाही माझा आवाज. एका वर्ष माझ्यासोबत राहून सुद्धा आवाज नाही ओळखतो. हा, मी विसरतो सगळ्यांना आता. मला तो द्यायला फोन दिला. काय ठेवू मग लक्षात? लक्षात ठेवून काय करू सांग? पण आपलं रिलेशन होतं, प्रेम होतं आपलं. एवढं हम्म, लवकर विसरायला नाही हवं होतं. आता ते प्रेम दुसरीकडे शिफ्ट झालंय ना, मग मी कशाला लक्षात ठेवू? ठीक आहे, मी अंडरस्टँडिंग करते सगळ्यात. पहिले मी रडायचो. चान्स द्यायला ते कधी बोलतच नाही. पहिले मी तुझ्यासाठी रडायचो. मी पहिले तुला बोलायचो ना, याच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको. तू करायची ना लपून लपून. काय गरज होती तुला फ्रेंड सोबत बोलायची तुझ्या? तुला फ्रेंडच पाहिजे, माझ्याशी नव्हतं बोलायचं ना. अरे पण तुझे कॉमन फ्रेंड आहेत ना. ठीक आहे ना, कॉमन मग ते राहा तू कॉमन त्यांच्याशी. तुला माहिती होते ते माझे फ्रेंड आहेत ते, आणि तो त्यांना चांगलं ओळखतोस ते माझ्यासोबत कसे राहायचे ते. सगळ्यांना माहिती होतं तुझं माझं रिलेशन, त्यांना तर सुद्धा माहिती होतं. नाही ना, पण असं नाही होत ना. ते नाही समजून घेणार तसं तुमचे ते. तुम्ही फिरायला जाता वगैरे, तसे वगैरे फोटोज काढता, ते नाही मॅनेज करू शकत मी. ठीक आहे, मी ठेवतो फोन आता. बाय. मित्रांनो, काय बोलू आता तुम्हाला? ही स्टोरी तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करेन. ठीक आहे.